नमस्कार मित्रांनो, मागे किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की कसा ॲक्सिडेंट झाला आणि कसा डॅमेज झाला आपल्या गाडीला. सो आता ॲक्सिडेंट झाला, डॅमेज झाला, त्याच्यानंतर आता गाडी तर रिपेअर करायला लागणार. मग मी तसंच जे माझे पॅसेंजर होते त्यांना घेऊन मुंबईला आलो, त्यांना ड्रॉप केलं. त्याच्यानंतर आता इन्शुरन्सचं क्लेम करायला लागणार, कारण 5,000मध्ये ते काम होणार नव्हतं, ते माहिती होतं. सो मी माझ्या गॅरेजवाल्याला पण फोन लावलेला, ज्याच्याकडे मी नेहमी सर्व्हिसिंग करतो त्यांना. सो त्यांनी मला आमचा एक बदलापूरचा ग्रुप आहे, सो त्यांचा एकाचा नंबर दिला होता. तर त्याच्याशी बोललो. त्यांनी मला अजून एकाच सजेशन केलं. सो मी असं 2-3 ठिकाणी मी इन्क्वायरी केली. सो फोटो दाखवला, पण फोटोमध्ये त्यांना आयडिया नव्हती एक्झॅक्टली सांगू नव्हते शकत किती टाईम लागेल, काय लागेल. सो त्याच्यामुळे मग म्हटलं तर काहीतरी करायला लागेल. मग मी 2-3 ठिकाणी इन्क्वायरी केल्यानंतर ते मला एकाने तर 10 दिवस लागतील बोलले, असं तसं. मग मी हीच सेम गोष्ट मी माझ्या जे दाजी आहेत, माझे सिस्टरचे हजबंड, सो त्यांच्यासोबत शेअर केले. असं झालं आहे. सो ते जिथे सर्व्हिसिंगला गाडी देतात, सो ते बोलले तिकडे मी एकाशी बोलून बघतो. मग त्यांचे कोण ओळखीचे आहेत, सुरेश दादा म्हणून आहेत त्यांच्या ओळखीचे. मग त्यांनी त्यांच्याशी बोलली, कारण त्यांची गाडी तिथेच सर्व्हिसिंगला जाते. सो सुरेश दादांशी बोलून घेतलं, त्यांच्याशी बोलणं झालं. ते बोलले ठीक आहे, तू घेऊन आहे. सो झालं हे थर्सडेला झालं. फ्रायडेला इथेच मी करणार होतो, पण इथे गॅरेज बंद होते फ्रायडेला, बदलापूर उल्हासनगर या साईडला. सो मी इकडे न करता मग बोललो ठीक आहे, आपण तसं पण द्यायचीच आहे, आपण त्यांच्याकडे देऊ. ओळखीचे पण आहेत, तर बघतो मी आणि ट्राय करेल मी लवकरात लवकर द्यायला. सो मी सुरेश दादांशी कॉन्टॅक्ट केला, सगळं झालं. मग मंडेला म्हणजे संडेला तरी मी इथून गेलो आणि दुपारपर्यंत लेट गेलो. त्याच्यानंतर मग बोलला आता मंडेला त्यांनी बोलले सकाळी ये. तर मग चाकणला त्यांचं शोरूम आहे मारुती सुझुकीचं, तो चौगुले म्हणून आहेत. सो मी त्यांच्याकडे गाडी रिपेअर केली. सो चौगुले त्यांचं शोरूम आहे, चौगुले नावाने, मारुती सुझुकीचं. सो तिकडे मी त्यांच्याशी बोललो, त्यांच्याशी कोऑर्डिनेट केलं. त्यांनी मला खूप चांगलं गाईड केलं, म्हणजे सगळं फॉर्मॅलिटीज, काय काय डॉक्युमेंट्स, सगळं माझं सगळं तपासलं, सगळं चेक केलं. ते क्लेम बीम केला, नंबर दिला त्यांना. सो तिथे वैभव मोरे म्हणून पण होते, त्यांनी पण मला खूप हेल्प केली. ते बोलले ठीक आहे, आपण बघू, ट्राय करू, जेवढं आपल्याला इन्शुरन्समध्ये क्लेम करता आहे ट्राय करू आपण. जशी म्हणजे आधी गाडी होती तसं करायचा प्रयत्न करू पूर्णपणे. मग त्यांना मी दाखवली गाडी, कुठे काय डॅमेज झाला खोलून दाखवली आहे ते. सो ते बोलले हा पार्ट मागवायला लागेल, असं तसं. तरी ते बोलले, त्यांनी पण मला ते सांगितलं की मिनिमम पकडून चल 10 दिवस लागतील. बोललं 10 दिवस? मी बोललं एवढे तर मग मला तिकडे पण सांगत होते, म्हणून मी इकडे आलो. ते बोलले एक सांगतो तुला मी, कारण का पार्ट्सचा फक्त हे इश्यू आहे, पार्ट भेटणं आणि तिकडून आपल्या इथे अवेलेबल असेल तर लगेच होऊन जाईल. बोललं ठीक आहे. सो बोललं सुरेश दादांच्या रेफरन्सनी आलो मी. सो बघा, ट्राय करा लवकरात लवकर करून, आणि मेन म्हणजे काम चांगलं करा. ठीक आहे, 10 दिवस पण घेतले आणि काम चांगलं नसेल केलं तर मजा नाही ना. कारण मी खूप लोकांच्या गाड्या बघितल्यात, जेव्हा गाडी ठोकून किंवा परत नीट करून येते गाडी, सो काहींचं पेंटमध्ये ना बबल येतात. सो तसं काही मी त्यांना सांगितलं, शेअर केलं मी माझं हे. तुला नाही तसं काही टेन्शन नको घेऊ, तुला आपलं काम आवडेल. मग त्यांनी गाडी बनवून दिली. सो कशी बनवून दिली ते तुम्ही बघा आणि सांगा मला. सो चौगुले जे आहेत त्यांचं आय गेस कात्रजला पण आहे एक शोरूम, आणि हे चाकण रोडला आहे. चाकणला खराबवाडी म्हणून एक आहे गाव, तिथे आहे. म्हणजे तुम्ही तळेगाव फाट्यावरनं टुवर्ड्स मुंबईला याल तर तुम्हाला ते शोरूम लागेल. सो तिथे मी त्यांच्याकडून तयार करून घेतली. सो तुम्ही बघा कशी आहे काय, सांगा मला, कमेंट करून सांगा कशी काय आणि किती खर्च आला असेल ते पण मला कमेंट करून सांगा. खर्च ॲज इन म्हणजे इन्शुरन्समध्ये किती क्लेम झाला असेल. सो आपल्या गाडीचं काम चालू आहे, तर तुम्ही बघू शकता असं काही काम केलं आहे. तर बघा, हे सगळं बाहेर गेलं होतं, तरी पण अजून ते नीट नाही झालं आहे, कारण का पूर्ण बेंड झालं होतं. तर हे बऱ्यापैकी थोडंसं गॅप आहे,
आता ऑलमोस्ट सेम जशी आधी होती तशीच गाडी आहे. ही लाईट बघा, ही लाईट कशी आहे, तशी तिकडची लाईट नाही बसवली आहे. त्याचं आय गेस फक्त छोटंसं हे गेलं होतं. तर तुम्हाला डिक्की खोलून दाखवतो मी. मग चावी आहे आपल्याकडे, सो चावीनेच डिक्की खोलून दाखवतो. ते काम कुठे केलं, काय केलं, कोणत्या गॅरेजला केलं ना, सगळं सांगतो तुम्हाला. हे बघा, असं काही आहे. ही डिक्की ती बँड झाली होती, ते पूर्ण नवीन टाकलं. इकडे जे बँड झालं होतं ते पण हे केलं. पर पण नवीन टाकलं आहे. बंपर पण इकडून बँड केला होता, बाहेर गेला होता साईडने. सो कुठे गेलं, काय केलं ते पण तुम्हाला सांगतो, आणि कोणा थ्रू केलं सगळं तुम्हाला माहिती आहे. सो गाडी तर तुम्ही बघितलीच असेल, कसं काम केलं, काय केलं आहे. कमेंट करून तुम्ही पण मला सांगा कसं काम केलं, काय आवडलं की नाही. याच्यामध्ये खूप चेंजेस केले. बंपर आहे तो चेंज केला, डिक्की होती ती पूर्ण चेंज केली कारण ती चेपली होती. लॉकचा जो पार्ट होता तो लॉक पण आत गेला होता, तर तो पण चेंज केला. तर एवढं सगळं चेंज केलं आहे गाडीमध्ये, आणि खूप छानपणे हे केलं आहे. आणि सिरियसली बोला, मी मंडेला गाडी दिली. मंडेला मी समोरून दुपारच्या टायमाला दिली असेल, 11:30-12च्या दरम्यान. आणि फ्रायडेला मला गाडी परत भेटली. फ्रायडेला म्हणजे मंडे तर जाऊन द्या, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे 4 दिवसामध्ये त्यांनी मला गाडी अवेलेबल करून दिली. कारण काय असं आपला बिझनेसची गाडी आहे, सो उभी राहून पण चालणार नाही जास्तीत जास्त. त्यांनी मला 10 दिवस सांगितले होते, तेव्हा मी थोडा अपसेट झालो होतो. अरे एवढे 10 दिवस, म्हणजे मी मुंबईला पण 10 दिवस बोलायचं आहे. पण फ्रायडेला त्यांनी गाडी दिली, आणून दिली. सिरियसली मला म्हणजे अशी सर्व्हिस खूप आवडली, चांगली सर्व्हिस दिली. म्हणजे त्यांचं कॉर्डिनेशन काय असेल तर मला कॉल करून सांगायचे असं आहे, हे आहे. सो टोटल आपला इन्शुरन्समध्ये क्लेम बघायला गेला ना, तर ऑलमोस्ट 50,000पर्यंत क्लेम गेला आहे. हे सगळं 50,000चं काम झालं गाडीमध्ये. आणि आपल्याला खर्च 0 डेप्रिसिएशन असल्यामुळे काय आपल्याला त्याचा हे नाही लागला. प्रोसेसिंग फीस, त्याच्यानंतर जे क्लिप्स असतात ते क्लिप्स इन्शुरन्समध्ये नाही कवर्ड होत. सो ते सगळं असं करून आपल्याला 800 रुपये त्याचा खर्च आला आहे. 500 रुपये त्याचं प्रोसेसिंग असते, त्याच्यानंतर वरचे ते क्लिप्स हे सगळ्यांचे बघायला गेलं तर 300 रुपये. सो असं सगळं काही खर्च आला आपल्याला. 800 रुपयात आपली गाडी रेडी झाली आहे. पण इन्शुरन्समध्ये क्लेम केले तिथे 50,000 रुपये खर्च झाला आहे. आणि त्यांनी मला किती दिले, 5,000 रुपये. म्हणजे 10 टाइम्स तो खर्च झाला आहे. सो एवढंच मी सांगेल म्हणजे ह्याच्यावरनं की गाडी चालवत आहेत ते सांभाळून चालवा. कसं आहे, तुमच्या दुसऱ्याही पण जीव जाऊ शकतो. सो गाडी सांभाळून चालवा. तुम्हाला कंट्रोल नाही होते, गाडी स्लो चालवा. काही गरज नाही आहे फास्ट चालवला तर तुम्हाला काय अवॉर्ड देणार आहे, काय देणार आहे. सिरियसली त्या दिवशी त्यांनी मागून जेव्हा ठोकला, त्यांनी ब्रेकवर पाय दाबायच्या जागी त्यांनी एक्सलेटरवर पाय दाबला आणि तो आम्हाला बॅन झाला. आणि जर तो पाय लगेच त्यांनी काढला नसता, तो तसंच एक्सलेटरवर असतात. आय गेस मला ठोकल्यानंतर मी पण पुढे, आय गेस मला पण नसतं कंट्रोल झाली गाडी, आणि मी पण कुठे बाजूला साईडला कुठे गेलो असतो या काहीतरी झालं असतं. पण देवाच्या कृपेने असं काही झालं नाही, ते तर चांगलंच झालं. पण जेव्हा त्याला हे बोललो तेव्हा तो पण मला बोलला इन्शुरन्स आहे ना, मग इन्शुरन्समध्ये क्लेम. पण याचा अर्थ मला एवढं सांगत होतं, इन्शुरन्स आहे म्हणून तुम्ही ठोकाल कोणाला पण, हे नाही चालणार ना. तेव्हा माझ्याबरोबर पॅसेंजर नसते. सिरियसली मी एकटा असतो ना, त्याच्याकडून 5चे डबल टेबल काढले असते. पण पॅसेंजर होते आणि त्याच्यामध्ये माझ्यासोबत जे पॅसेंजर होते ते 50-60 प्लस होते. सो त्यांना पण ताट काढायला नको, त्या हिशोबाने मी वाइंडअप केला लवकर तो मॅटर. नाहीतर नक्की मी एकटा असतो ना, नक्की सोडला नसता. पाहिजे मला तिथं रात्र घालवायला लागली असली तरी मी तिथून हटलो नसतो. तर बोलले इन्शुरन्स आहे, इन्शुरन्स क्लेम कर, हे कर. ह्यासाठी आम्ही नाही इन्शुरन्स काढला. आता मी इन्शुरन्स क्लेम केला आहे. आय गेस नेक्स्ट टाइम जेव्हा मी इन्शुरन्स काढायला जाईल तेव्हा आय गेस माझा प्रीमियम वाढला जाईल. सो हे सगळं कोणी बघत नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही सेफ चालवा ना गाडी. 20-30 म्हणजे 500 मीटर डिस्टन्स ठेवा, 1 किलोमीटर डिस्टन्स ठेवा.
असे बोनेट टू बोनेट चालवायची गरज आहे. मी स्वतः बोनेट टू बोनेट चालवत नाही, कारण का माहिती आहे समोरच्याने अचानक कधी ब्रेक मारला तर आपल्याला डायरेक्ट त्याच्यामध्ये घुसायला लागेल. सो मी डिस्टन्स ठेवतो समोरच्याहून. आणि तुम्ही पण ट्राय करा. काय उगाचच कोणाचं हे नाही, तो ड्रिंक अँड ड्राईव्ह पण नव्हता करत, सगळं बरोबर होतं तरी पण गाडी कंट्रोल नाही झाली त्याला. सो ही मशीन आहे. सो मशीनसोबत खेळायला जाल तर तुम्ही तुमच्या लाईफसोबत पण खेळा आणि तुम्ही दुसऱ्याच्या लाईफसोबत पण खेळा. त्याची पण त्याच्या गाडीमध्ये फॅमिली होती, त्याची वाईफ, त्याचा पोरगा होता. सो चुकीचं आहे. सो याच्यातनं काहीतरी बोध घ्या. आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. असा कंटेंट घेऊन यायचा म्हणजे माझा काही हे नाही, हेतू नव्हता. पण जे झालं तर बोललो तुमच्यासोबत शेअर करू, कारण का तुम्ही पण आपली एक फॅमिली आहात. सो खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करतो. तुला याच्यातली ही पण गोष्ट तुमच्यासोबत शेअर झाली पाहिजे. मध्ये पण आजार हे सगळं असल्यामुळे ब्लॉग बनवायला नाही भेटत आहे. मला पण खूप फील होतं आहे, सॅड होतं आहे, फील होतं आहे की कुठे ट्रॅव्हल नाही होतं आहे माझं, कुठे जाणं नाही होतं आहे. बिझनेसच्यामुळे ट्रॅव्हल होतं आहे पण ते ब्लॉग नाही बनवू शकत, कारण पॅसेंजर असतात. ते कम्फर्टेबल असेल नाही कम्फर्टेबल असेल ते आपण सांगू नाही शकत. सो त्याच्यामुळे आपण त्यांच्यासोबत ब्लॉग नाही बनवू शकत. काही काही पॅसेंजर नंतर रेपो बनतो पण शेवटी परत ते झालं, त्यांची प्रायव्हसी आहे, सगळं ते मेंटेन करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये नाही पडत भानगडीमध्ये. सो आता बघू, भेटू लवकरच. आता कोणता ब्लॉग येईल काय माहिती नाही, तर ट्राय करू. मी पण ट्राय करेल मोस्ट काही, त्यांना कंटेंट खूप सारे भेटतात पण ते तेव्हाचे तेव्हा हे नाही करतायत, ब्लॉग करता नाहीत, असं खूप सारे होतात कंडिशन्स. एनिवेज चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर, सेफ ड्राईव्ह.